आणि एबीपी माझाची आता एक्सक्लुझिव्ह बातमी आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहरामध्ये भाजपनंच अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघामध्ये 27,000 दुबार नावं असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे। यामध्ये 85% मुस्लिम समाजाची नावं दुबार असल्याचा दावा भाजपच्या कार्यकर्त्यांचा आहे। त्यावरती फोटो देखील दुबार आहे। पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी ही दुबार नावं घुसवल्याचा आरोप केला जातोय आणि तात्काळ ती काढून टाकावीत असं देखील त्यांनी प्रशासनाला पत्र दिलेलं आहे। शिवाय अब्दुल सत्तार यांनी लोकसभेमध्ये जो युतीचा धर्म निभावला त्याच पद्धतीने विधानसभेला आम्ही युतीचा धर्म निभावू असं देखील भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये युतीत असलेल्या भाजपाच तक्रार करत आहे की सिल्लोड या मतदारसंघामध्ये सिल्लोड शहरात केवळ सिल्लोड शहरात 27,000 अशी नावं आहेत की जी दुबार आहेत आणि त्यासाठी आपण पाहिलं तर ह्या सगळ्या मतदान याद्या ही सगळी मंडळी घेऊन आली आहेत। केवळ दुबार नावं नाही आहेत तर दुबार फोटो देखील आहेत, म्हणजे एकच फोटो 2 ठिकाणी आहे आणि त्याचं नाव सुद्धा वेगवेगळ्या प्रभागामध्ये आहे, वॉर्डमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपल्यासोबत भाजपाचे पदाधिकारी आहेत। पहिला प्रश्न असा आहे की तुमचं भाजपाचं असलेलं पद काय आहे आणि तुमची तक्रार काय? सिल्लोड सोयगाव मतदारसंघात 27,000 जवळपास दुबार नाव आहे आणि सिल्लोड सोयगाव मतदारसंघातच आम्ही अंतर्गत सर्वे केला, परंतु जर जिल्हाभराचा जर सर्वे केला संभाजीनगर पश्चिमचे नावं त्याच्यात आहे, पूर्वचे नाव त्याच्यात आहे, फुलंब्रीचे, भोकरदनचे, जामनेरचे, कन्नडचे, खुलताबादचे अनेक शहराचे जे मोठे मोठे शहर आहे तिथं मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे। तिथले नावं सिल्लोड शहरात आजूबाजूचे जे खेडे असतील, अजिंठा असेल, डोंगरगाव असेल, सिल्लोड असेल, घाटनांद्रा असेल, भराडी असेल, फरदापूर असेल, या मोठ्या गावात घुसवण्याचं काम अब्दुल सत्तारांनी केलेलं आहे। काही शिक्षक त्यांच्या संस्थेतले दुबार आहेत असं तुमचं म्हणणं आहे? हो, त्यांच्या ज्या संस्थेवर जे शिक्षक आहेत त्यांचे नाव त्यांच्या गावाकडे पण आहे आणि सिल्लोड शहरात पण नोंदले गेलेले आहे आणि त्यांच्या अनेक नातेवाईकाचे जामनेर मतदारसंघातला असेल, भोकरदन मतदारसंघातला असेल, अनेक विधानसभा बाजूच्या तालुक्यातली नावं ही सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये नोंदवली गेलेली आहे। बरं, एखादं उदाहरण सांगताय? उदाहरणार्थ आत्ता हे 174 जो आपला बूथ क्रमांक आहे त्याच्यामध्ये 793 वर शेख जुनेद ताज मोहम्मद शेख हे नाव आहे। सेम नाव 176 आपला जो बूथ क्रमांक आहे 163 नंबर शेख जुनेद ताज मोहम्मद, फोटो नाव एकदम सेम आहे। असे साधारणतः 50,000 मतदारसंघात आणि मतदारसंघाच्या बाहेरच्या तालुक्यातली नावं हे सिल्लोड सोयगाव विधानसभामध्ये नोंदवली गेली। तुम्ही असं एकंदरीत ह्या पाहण्यावरून असं दिसतंय की तुम्ही युती धर्म काय पाळत नाही तिथे? युती तर बोगस मतदाराला युती धर्म काय पाळायचा? सत्यता बाहेर आली पाहिजे ना, जे मतदार ओरिजिनल आहे तेच झालं पाहिजे। सिल्लोड मतदारसंघामध्ये 27,000 दुबार नावं असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे आणि महाराष्ट्रातली ही पहिली अशी तक्रार आहे जी युतीत असलेल्या एका पक्षानं दुसऱ्या पक्षाच्या विरोधात केली आहे। आता यावरती प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। तर भाजपच्या या कार्यकर्त्यांसोबत कृष्णा केंडे यांनी संवाद साधलेला होता। आता आपण थेट कृष्णा केंडे यांच्याकडे जाणार आहोत। कृष्णा, महायुतीमध्ये सगळंच आलबेल आहे असं नाहीये, अंतर्गत वाद बरेच आहेत, ते या प्रकरणावरून दिसून येत आहे। काय नेमकं राजकारण सुरू आहे सध्या छत्रपती संभाजीनगर आणि सिल्लोडमध्ये? दुबार मतदानाची ही अशी एक तक्रार आहे जी महाराष्ट्रात कदाचित पहिल्यांदाच घडली असेल, कारण महायुतीत असलेल्या एका पक्षानं म्हणजेच भाजपानं शिवसेनेचे मंत्री तथा सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात केलेली आहे आणि ही तक्रार दुबार नावांची आहे। बरं, भाजपाच्या या पदाधिकाऱ्यांनी केवळ दुबार नावच समोर आणली नाही तर फोटो देखील समोर आणलेली आहेत आणि भाजपाच्या दाव्यानुसार ही जी दुबार नावं आहेत ही 27,000 आहेत आणि 27,000 80 ते 85% नावं ही मुस्लिम समाजाची असल्याचा त्यांचा या ठिकाणी दावा आहे। काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सज्जड दम दिला होता की आपली दुबार नावं जी आहेत ती काढून घ्या, अन्यथा त्यावर गुन्हे दाखल करू। मात्र आता पालकमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये भाजपाच्या शिवसेनेच्या विरोधातल्या तक्रारीनंतर खरोखरच जिल्हाधिकारी कठोर कारवाई करणार का हा प्रश्न उपस्थित होतोय आणि सत्तारांकडून नेमकं या सगळ्या संदर्भामध्ये काय स्पष्टीकरण येतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आणि भाजपाच्या दाव्यानुसार केवळ छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यातल्या सिल्लोड शहरातील ही सगळी नावं आहेत आणि फुलंब्री त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर शहरातली देखील आणखीन तेवढीच नावं असल्याचा त्यांचा या ठिकाणी दावा आहे आणि तिथे स्पष्ट आहे की भाजपा विरुद्ध शिवसेना अशा प्रकारचा सुप्त संघर्ष निवडणुकीआधीच या ठिकाणी सिल्लोडमध्ये पाहायला मिळायला सुरुवात झाली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.